सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आजची स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे शेवगा फ्राय। बघताय आपण की मी आज या शेवगाच्या शेंगा ताज्या मस्त आणलेल्या आहेत। त्याचं मी साल काढून घेतलेली आहे आणि या पाण्यामध्ये मी त्याला आता भिजत ठेवलेलं आहे। सोबत थोडं आता मीठ देखील टाकतो आणि साधारण ह्याला तासभर ह्याला असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर कुकरमधून त्याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे। बघत राहा अकूज किचन। रविवार आजची स्पेशल रेसिपी शेवगा फ्राय। जो सकाळी आपण शेवगा कापून भिजवून ठेवला होता त्याला आता आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे। थोडं पाणी टाकून आणि चमचाभर मीठ टाकून ह्याला आपण 1 ते 2 शिट्ट्या याच्या आपण घेणार आहोत। बघत राहा अकूज किचन। मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि बघत राहा आजची रेसिपी। बघा कुकरमधनं 1 शिट्टी झाल्यानंतर आपण शेंगा काढून घेतल्यात बाहेर आणि त्याला व्यवस्थित त्याचे 3 भाग करून त्याला आता थोडंसं सुकण्यासाठी म्हणून आपण ठेवलेलं आहे। नंतर पुढची प्रोसेस आपण लगेच सुरू करू। बघत राहा अकूज किचन। यावर आपल्याला थोडं हळद, नंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तिखट, चाट मसाला, धने पावडर, कॉर्नफ्लॉवर, चांगलं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ। आता याला व्यवस्थित ते कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने आणि याला सुकण्यासाठी म्हणून आपल्याला ठेवून द्यायचं आहे। बघत राहा अकूज किचन। बघा मी इकडे तेल घेतलेलं आहे आणि आपली शेवगासुद्धा तयार आहे। चांगलं त्याला कोटिंग करून घेतलेले मी आहे आणि थोड्या वेळ गेल्याने ते चांगलं त्याचं कोटिंग एकदम ड्राय झालेलं आहे। आता आपण तेल गरम केलं की छान त्याला डीप फ्राय करून घेऊ। बघत राहा अकूज किचन। आजची रेसिपी शेवगा फ्राय मसाला। बघा मी आपला शेवगा आता तळायला सुरुवात केली आहे। छान कडकडीत तेल तापलेलं आहे असल्यामुळं आपल्या शेंगा खूप छान फ्राय होत आहेत। एकदा नक्की करून बघा शेवगा फ्राय मसाला। आजची रेसिपी अकूज किचन। बघत राहा। बघा आपली शेवगा फ्राय मसाला किती छान फ्राय होते, डीप फ्राय। बघा डिश तयार होते। बघत राहा अकूज किचन। बघा फ्रेंड्स फायनली आपली शेवगा फ्राय मसाला ही डिश रेसिपी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही। एकदा जरूर घरी तुम्ही ट्राय करा हिला। नाही तर सरळ माझ्या घरी या। गरम गरम तयार झालेली आत्ताच आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया। नक्की आम्ही आपली वाट बघतोय। मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार। बघत रहा अकूज किचन। धन्यवाद।